छगन भुजबळ यांच्यावर मुंबईतल्या बॉम्बे रुग्णालयामध्ये सध्या उपचार सुरू आहेत। विशेष विमानाने छगन भुजबळ यांना नाशिकवरून मुंबईला आणल्याची देखील माहिती समोर येते। सध्या मुंबईतल्या बॉम्बे रुग्णालयामध्ये भुजबळ यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती समोर येते। योगेश खरे आमचे प्रतिनिधी सध्या फोन लाईनवरून आपल्या सोबत आहेत। योगेश, आपण पाहतोय भुजबळांवर सध्या बॉम्बे रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत, काय नेमकं झालेलं आहे? छगन भुजबळ हे पुण्याच्या दौऱ्यावर होते, भिडेवाड्याच्या कार्यक्रमासंबंधित ते त्या ठिकाणी होते। मात्र काल संध्याकाळपासून त्यांना ताप हा होता। रात्री तो ताप अधिक वाढला आणि तो ताप नियंत्रित होईल आज दुपारपर्यंत असं वाटत होतं, मात्र तो झाला नाही। आणि त्यासोबतच त्यांना बाकी इतरत्र त्रास म्हणजे ज्यातले घसा दुखणं, संधिदुखी जाणवू लागली आणि त्रास असह्य झाल्यामुळे त्यांना तातडीनं पुण्याहून एअर ॲम्ब्युलन्सने मुंबईला हलवण्यात आलं। मुंबईतल्या बॉम्बे हॉस्पिटलमध्ये त्यांना ॲडमिट करण्यात आलेलं आहे। एकूणच अधिक त्रास होऊ नये किंवा एखादा आजार असेल तो व्हायरल पण असू शकतो किंवा डेंग्यू पण असू शकतो, मात्र एकूण जी लक्षणं आहेत ती बघता व्हायरल आजार असावा असं वाटतंय आणि त्यातूनच आता तपासण्या ज्या आहेत त्या ठिकाणी केल्या जात आहेत। मात्र अधिक गंभीर अशी काही परिस्थिती नाही। एकूणच तापामुळे काळजी अधिक घ्यावी म्हणून किंवा कुठलीही नवीन अडचण निर्माण होऊ नये या दृष्टिकोनातून त्यांना दाखल करण्यात आलंय। निश्चितच त्यामुळे आता या संदर्भातली तपासणी होईल। मात्र पुण्यातून त्यांना विशेष विमानानं मुंबईला आणलं गेलं, काय त्या संदर्भात काय सांगाल? खरं म्हणजे ताप जो होता तो नियंत्रित होत नव्हता। ताप कमी होणे आवश्यक असतं, मात्र 100च्या वर ताप गेल्यामुळे त्याचा अधिक परिणाम हा शरीरावर होऊ शकतो आणि डेंग्यू सारख्या आजारांमध्ये किंवा इतर व्हायरल आजारांमध्ये आजकाल कुठल्याही सिम्प्टमॅटिक ट्रीटमेंट शिवाय दुसरे पर्याय नसतात। त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून हे सगळं या ठिकाणी यांना बॉम्बे हॉस्पिटलला दाखल करण्यात आलेलं आहे। त्यांच्या सगळ्या टेस्ट केल्या जात आहेत। रात्री उशिरापर्यंत त्याचा टेस्ट रिपोर्ट येईल आणि त्यातून नेमकं काय झालंय ते समजेल। निश्चितच त्यामुळे त्यांच्या आता तपासण्या केल्यानंतर काय समोर येते हे पाहणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।